राम राम मंडळी. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर एक विनंती आहे. जर तुम्ही मोदी भक्त असाल आणि डोळे बंद करून मोदी सरकारला सपोर्ट करणारे असाल तर कृपया हा व्हिडिओ इथंच बंद करा, नाहीतर मला कमेंटमध्ये शिव्या द्याल. आणि जर भक्त नसाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये द्या. एप्रिल 2025 जागतिक कच्च्या तेलाच्या किमती गेल्या अनेक वर्षातील निच्चांकित पातळीवरती आहेत. कच्च्या तेलाचा दर $65 प्रति बॅरल इतका आहे. जानेवारी 2025 म्हणजे मागच्या 3-3.5 महिन्यातच कच्च्या तेलाच्या किमती 14.37% घसरल्यात. पण पेट्रोल डिझेलचे दर कमी झालेत का? तर नाही. आजच्या घडीला पेट्रोलची किंमत आहे ₹104 प्रति लिटर. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल मित्रांनो की मोदी सरकार येण्याच्या आधी कच्च्या तेलाची किंमत $105 प्रति बॅरल होती. नीट समजून घ्या बरं का. आज जी किंमत $64 आहे ती 2014ला $105 प्रति बॅरल एवढी होती. म्हणजे जवळजवळ 40% कच्च्या तेलाचे दर मागच्या 11 वर्षात कमी झालेत. पण पेट्रोलची किंमत 60% वाढली. हे गणितच उलट आहे. 2014ला ₹65 असणारं पेट्रोल आज 2025ला ₹104 गेलंय. म्हणजे एका साईडला कच्च्या तेलाच्या किमती 40% कमी झाल्यात तर दुसऱ्या बाजूला पेट्रोलच्या किमती 60% वाढल्यात. आणि आता तर यात गॅस सिलेंडरच्या किमतीत देखील वाढ झाली आहे. 8 एप्रिल 2025 रोजी केंद्र सरकारनं LPG सिलेंडरच्या किमतीत ₹50 वाढ आणि पेट्रोल डिझेलवरती प्रति लिटर ₹2 उत्पादन शुल्क वाढवण्याची घोषणा केली. पण विशेष म्हणजे केंद्र सरकारनं इंधनाच्या किमती नियंत्रित करण्याचं कोणतंही धोरण, कोणतेही प्रयत्न केलेले दिसत नाहीत. आणि ज्यामुळे कॉर्पोरेट कंपन्यांना प्रचंड नफा झाला आहे. आणि हे निर्णय सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावणारेच आहेत. खासगी ऑइल कंपन्या जसं की रिलायन्स, नायरा एनर्जीज यांचा तुम्ही जर नफा ऐकाल तर तुम्ही हादरून जाल. हा सगळा केंद्र सरकारचा काळा बाजार आणि कोणत्या कोणत्या उद्योगपत्यांची पोट भरण्याची कामं हे सरकार करत आहे. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे स्पष्ट करणार आहे, उघड करून सांगणार आहे. यासोबतच बाकीच्या भाजप शासित राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल महाग का आहे हे देखील मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. नमस्कार, मी गणेश आणि तुम्ही पाहताय बोल मराठी, बोला अभिमानानं. सगळ्यात अगोदर आपण पाहूया की सरकार कच्चं तेल किती किमतीत घेतं आणि त्यावर प्रोसेसिंग करून पेट्रोल विकण्याजोगं करण्यासाठी किती खर्च येतो. कुठलाही टॅक्स लावण्याच्या अगोदर कच्च्या तेलाची किंमत असते ₹40 प्रति लिटर इतकी. यावर OMC कॉस्ट म्हणजे ऑइल मार्केटिंग कंपनीज कॉस्ट ही लागते, जी असते ₹5.66. त्याच्यावरती सरकारला ₹10 बफर लावतं. बफर म्हणजे जर डॉलरच्या किमती वर खाली झाल्या तर कच्च्या तेलाच्या किमती वर खाली होऊ नयेत आणि म्हणून सरकार ऑलरेडी ₹10 हातचा राखून ठेवतं. आणि मग पेट्रोलची किंमत जाते ₹55.66 प्रति लिटर इतकी. आता खरा गेम सुरू होतो. या ₹55.66 सगळ्यात अगोदर डीलरचा कमिशन लागतं. ते असतं ₹3.77 इतकं. मग यावर केंद्र सरकारचा टॅक्स लागतो. तो असतो ₹19.09. आणि मग राज्य सरकारचा कर लागतो, जो की प्रत्येक राज्यामध्ये वेगळा असतो. आणि या राज्य सरकारच्या कराला म्हणतात वॅट. दिल्लीमध्ये वॅट लागतो ₹15.39 इतका. आणि महाराष्ट्रामध्ये वॅट किती आहे माहिती आहे? महाराष्ट्र सरकार 25% वॅट लावतो आणि त्याच्यावरती ॲडिशनल ₹5.12 एवढं टॅक्स देखील. आता हे ₹5.12 कशाचे लावतात, हा कोणता टॅक्स आहे हे मला काही माहिती नाही. मी इंटरनेटवरती खूप सर्च केलं, 4 लोकांना विचारलं देखील की तुम्हाला माहिती आहे का हा टॅक्स कशाचा आहे, तर मला कुणीच याचं उत्तर देऊ शकलं नाही. जर तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल की हा ₹5.12 टॅक्स कशाचा आहे जो आपलं सरकार या पेट्रोलवरती लावतंय, तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा. आता याचाच अर्थ म्हणजे सगळे टॅक्स लावल्यावरती महाराष्ट्रामध्ये ₹55 पेट्रोल पडतं ₹104. आता मला इथे एक प्रश्न आपल्या राज्य सरकारला विचारायचा आहे. इतर भाजप राज्यांमध्ये दिल्ली, गुजरात या राज्यांमध्ये वॅट 20% वरती नाहीये आणि महाराष्ट्रात तुम्ही 25% वॅट आणि त्याच्यावरती ₹5.12 वेगळा टॅक्स म्हणजे जवळजवळ 30 ते 32% टॅक्स घेताय. असं का? ज्या राज्यात
दर दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतायत, त्या राज्यातलं सरकारच सर्वसामान्यांना, गरिबांना एवढं का लुटतंय? युपीएच्या काळात कच्चं तेल महाग असून देखील सरकारनं किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सबसिडी आणि कर कमी करण्याचे प्रयत्न केले होते. 2013 मध्ये जेव्हा कच्चे तेल $108 प्रति बॅरल होते, तेव्हा महाराष्ट्रात पेट्रोलची किंमत होती ₹66. आज कच्चे तेल निम्म्याहून कमी दरात असताना ती किंमत ₹104 पर्यंत गेलेली आहे. याच्या मागचं कारण म्हणजे सरकारनं 2017 मध्ये इंधनाच्या किमती बाजारावरती सोडल्या, पण याचा फायदा कॉर्पोरेट कंपन्यांना आणि मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांना झालाय. सरकारच्या HPCL, BPCL, IOCL या कंपन्यांचं कंबाईंड प्रॉफिट 85,000 कोटींपेक्षा जास्त होतं फायनान्शियल इयर 2023-24 मधलं. पण सगळ्यात मोठा गेम इथे लक्षात घ्या, एकट्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ऑइल, केमिकल्स आणि गॅस या कंपन्यांचं कंबाईंड प्रॉफिट होतं 82,000 करोड रुपयांपेक्षाही जास्त. आणि याचाच अर्थ या सगळ्या ज्या सरकारी कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपन्यांना एवढं एकट्या रिलायन्सचं प्रॉफिट होतं. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला समजतोय का? गरिबाच्या खिशातला हा पैसा कुठे चाललाय? कच्चे तेल स्वस्त असताना या कंपन्या कमी दरात खरेदी करतात, पण किमती कमी न करता प्रचंड नफा कमवतात आणि सरकार देखील हे पाहत बसले. प्रत्येक लिटर मागं या कंपन्या ₹15 नफा कमवतात. कधी कधी असं वाटतं की हे सरकार गरिबांचं नाहीये, हे या उद्योगपत्यांचं सरकार आहे. आता तुमच्यातले काही महाशय म्हणतील, पेट्रोलच्या किमती बाजारभावावरती असतात, सरकार हे कंट्रोल करत नाही आणि डॉलरचा दर देखील दिवसेंदिवस वाढत चाललाय. हे तुम्हाला दिसत नाही का? 2014 मध्ये एका डॉलरसाठी ₹61 मोजावे लागत होते, आज त्याच एका डॉलरसाठी ₹86 मोजावे लागतात. हो, मी मान्य करतो, रुपयाच्या कमकुवत होण्याने पेट्रोल महाग होतं, पण रुपया कमकुवत कशामुळे होतो हे तुम्हाला माहिती असेलच ना. हे असं नाही होत, मी सांगतो. कैसे नहीं होता मित्रों, मैं शासन में बैठा हूं, मुझे मालूम है इस प्रकार से रुपया इतनी तेजी से गिर नहीं सकता। अरे अगर नेपाल का रुपया नहीं गिरता है, बांग्लादेश की करेंसी नहीं गिरती है, पाकिस्तान की करेंसी नहीं गिरती, श्रीलंका की करेंसी नहीं गिरती, क्या कारण है हिंदुस्तान का रुपया पतला होता जा रहा? ये जवाब देना पड़ेगा आपको, ये हिसाब से जवाब मांग रहा है। पेट्रोल डिझेल स्वस्त न झाल्याने वाहतूक खर्च कमी होत नाही, सरकार किमती नियंत्रित करत नाही, त्यामुळे कॉर्पोरेट्स श्रीमंत होत आहेत आणि जनता भिकारी. युपीए सरकारवरती टीका होत असे की तेल कंपन्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी करदात्यांचा पैसा ते वापरतात, पण आजचे सरकार तर थेट जनतेच्या खिशातून पैसे काढत आहे आणि कॉर्पोरेट्सला त्यांनी एकदम मोकळं रान दिलंय. तुम्हाला पाहिजे ते करा, काहीच नियंत्रण या कॉर्पोरेट कंपन्यांवरती, या पेट्रोल डिझेलच्या भावावरती सरकारचा दिसत नाहीये. मी हेही मान्य करतो की युपीएच्या काँग्रेसच्या काळात देखील काही त्रुटी होत्या, पण त्यांनी सबसिडी आणि नियंत्रणातून जनतेचं हित जपण्याचा कमीत कमी प्रयत्न तरी केला होता. पण हे सरकार तसं काही प्रयत्न देखील करत नाहीये. तुमच्यापैकी कोणाकोणाचे अच्छे दिन आलेत मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंध भक्तांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्या भक्तांचे डोळे उघडतील. आपको 75-80 रुपए का पेट्रोल चाहिए कि 35 रुपए का? मैं कहा था कि नहीं कहा था बाबा जी, मैंने कहा था पूछ पड़ेगा मेरी। अभी जो टैक्स लग रहा है 50%, वो 1% पे आएगा, तो प्रैक्टिकल बात कर रहा हूँ। देखो, सरकार चलाने के लिए गवर्नमेंट को टैक्स भी चाहिए, अलग अलग मंत्रालय भी चलाने हैं, पुअर रिलीफ के भी काम करने और देश की सुरक्षा के भी काम करने। गरीबी बढ़ती जा रही है, महंगाई बढ़ती जा रही है, रुपए का अवमूल्यन हो रहा है, तेल डीजल के दाम बढ़ने से थोड़ा सा लोगों के जेब से पैसा भी निकलेगा। ये तो हमारे भीतर प्राइड होना चाहिए कि अपने देश के लिए हम कुछ दे रहे हैं। 12 दर वापस आ जाएगा, 50-60 तक हिंदुस्तान को फिर टैक्स लगाने की जरूरत नहीं पड़ेगी कि फिर पेट्रोल आपको 70 रुपए खरीदना नहीं पड़ेगा। सरकार जो है वो डेफिसिट में ना चली जाए, इसलिए उन्होंने टैक्स लगाया हुआ है। तो 35 रुपए का पेट्रोल दिलाएगा उसको वोट दोगे या 75-80 दिलाने वाले? मैं तेरे प्रश्नों का उत्तर देने के लिए को ठेकेदार है, मैंने दी थी और अब नहीं देता, कर ले क्या करेगा? चुप हो जा, अब आगे से पूछेगा तो